नमस्कार मित्रांनो. दशरा म्हणजे विजयाचा दिवस. आपण या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देऊन सोने वाटतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या परंपरेमागे महाभारतातील एक महान कथा दडलेली आहे. पांडवांच्या अज्ञातवास आणि अर्जुनाचा पराक्रम या गोष्टींनीच या परंपरेला जन्म दिला. चला तर जाणून घेऊया ही रोमांचक आणि प्रेरणादायी कथा. कथा सांगण्यापूर्वी श्री ॲनिमेट स्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करून बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन कथा आणि अॅनिमेटेड व्हिडिओ मी आपल्या मनोरंजनासाठी बनवत असतो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. चला पाहूया आपली कथा. कथा सुरू होते महाभारतातील एका मोठ्या जुगाराच्या खेळात. पांडवांनी कौरवांशी खेळलेल्या या डावात सर्व काही गमावले. त्यांची राजधानी, त्यांचे राज्य आणि सर्व संपत्ती. या पराभवानंतर त्यांना 12 वर्षे वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, 1 वर्ष कोणालाही न ओळखता लपून राहणे स्वीकारावा लागलं. अज्ञातवासाच्या काळात त्यांना कोणी ओळखल्यास पुन्हा 12 वर्षांचा वनवास भोगावा लागणार होता. या कठीण काळातच पांडवांनी आपली शस्त्रे सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. वनवासाची वर्षे संपून जेव्हा अज्ञातवासाची वेळ आली, तेव्हा पांडवांनी आपापली सर्व शस्त्रे एका शमीच्या झाडाच्या लहोलीत कॅव्हिटी लपवून ठेवली. त्यांच्यात सर्वात महत्त्वाचे शस्त्र होते अर्जुनाचे गांडीव धनुष्य. त्यांनी ही शस्त्रे लपवून ठेवताना शपथ घेतली की गरज पडल्याशिवाय ती बाहेर काढणार नाहीत. यानंतर पांडवांनी आपली ओळख लपवून विराट राजाच्या राज्यात प्रवेश केला. अज्ञातवासात अर्जुनाने बृहन्नला नावाच्या स्त्रीच्या रूपात राजा विराटच्या मुलीला नृत्य आणि संगीत शिकवण्यास सुरुवात केली. इतर पांडवांनी ही वेगवेगळी रूपे धारण केली होती. पांडव अज्ञातवासात असल्याची माहिती कौरवांना मिळाली. त्यांनी विराट राजाच्या राज्यावर हल्ला करण्याचे ठरवले. या हल्ल्यामध्ये त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते पांडवांना ओळखणे आणि त्यांना पुन्हा वनवासात पाठवणे. जेव्हा कौरवांच्या सेनेने विराट राजाच्या राज्यावर हल्ला केला, तेव्हा त्यांच्यासमोर लढणारे कोणीही नव्हते. अशावेळी राजकुमाराने बृहन्नलाला म्हणजेच अर्जुनाला युद्धात मदत करण्याची विनंती केली. बृहन्नलाने त्याला त्याच शमीच्या झाडाजवळ नेले, जिथे त्यांनी शस्त्रे लपवली होती. अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य बाहेर काढले, आपले खरे रूप धारण केले आणि कौरवांच्या सेनेला पळवून लावले. या दिवसालाच विजयदशमी असे म्हणतात, कारण हा अर्जुनाच्या विजयाचा दिवस होता. या विजयानंतर अर्जुनाने आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून शमीच्या झाडाची पूजा केली. या झाडाची पानेच नंतर सोन्यासारखी मौल्यवान मानली जाऊ लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात शमीऐवजी आपळ्याच्या झाडाला हे महत्त्व प्राप्त झाले. एकमेकांना आपळ्याच्या झाडामध्ये एकमेकांना आपळीची पाने देऊन सोनं वाटतात. हे सोनं म्हणजे फक्त पानं नाहीत, तर ते शुभेच्छा, प्रेम, आदर आणि विजयाचे प्रतीक आहे. म्हणूनच आपण जेव्हा आपट्याच्या पानांचे सोने वाटतो, तेव्हा आपण केवळ एक परंपरा पाळत नाही, तर आपण अर्जुनाच्या शौर्याला आणि पांडवांच्या संघर्षाला सलाम करतो. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की सत्याच्या आणि नीतीचा विजय नेहमीच होतो. तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद.